हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, SSC MTS हवालदार भरती 2024ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर त्यामध्ये एकूण 8,326 पदं आहे. तर मित्रांनो, पात्रता, परीक्षा पद्धत, सिलेबस आणि सिलेक्शन प्रोसेस कशी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला जर या जाहिरातीची PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. MPSC एस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. मित्रांनो, मल्टीटास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल अँड हवालदार CBIC अँड CBN परीक्षा 2024 आहे. आणि पद कोणकोणती आहे तर मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवालदारचे पद आहे. तर मल्टीटास्किंगसाठी 4,887 पद आहे आणि हवालदारसाठी 3,439 पद आहे. तर टोटल 8,326 पद आहे. मित्रांनो, अत्यंत मोठी जाहिरात आहे. तर मित्रांनो, MTS साठी आणि हवालदारसाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे आहे फक्त. वयाची अट काय आहे तर 1 ऑगस्ट 2024 रोजी SC/ST साठी 5 वर्ष रिझर्वेशन आहे. OBC साठी 3 वर्षाचं रिझर्वेशन आहे. मित्रांनो, MTS हवालदारसाठी 18 ते 25 वर्ष आहे आणि हवालदारसाठी 18 ते 27 वर्ष आहे. मित्रांनो, फी ही जनरल आणि OBC साठी 100 रुपये आहे आणि SC/ST, PWC, X आणि महिला यांसाठी फी नाही आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे तर ती 31 जुलै 2024 पर्यंत आहे आणि परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2024 मध्ये होणार आहे. मित्रांनो, एक्झाम ही कोणत्या लँग्वेजमध्ये असणार आहे तर ती कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. म्हणजे कम्प्युटरवर असणार आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. तर हिंदी, इंग्लिश आणि 13 रिजनल लँग्वेजमध्ये असणार आहे. म्हणजे त्यामध्ये आसामी, बंगाली, गुजराती, कन्नडा, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू, उर्दू या भाषांमध्ये हा पेपर असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर मराठीमधून पेपर द्यायचे असेल तर तुम्ही मराठी लँग्वेज पण सिलेक्ट करू शकता. तर ही पेपर तुम्हाला मराठीमधून पण देता येणार आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने हे पेपर असणार आहे. आणि पॅटर्न कसा असणार आहे एक्झामचा तर सेशन फर्स्ट आणि सेशन सेकंडमध्ये असणार आहे. तर सेशन फर्स्टमध्ये न्यूमरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग ॲबिलिटी प्रॉब्लेम सॉल्विंग जे मॅथ आणि रिजनिंग असणार आहे. तर नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहे तर 20 क्वेश्चन असणार आहे 60 मार्कला आणि रिजनिंगचे पण 20 क्वेश्चन असणार आहे 60 मार्कसाठी. आणि टोटल टाईम किती भेटणार आहे तर 45 मिनिटाचा टाईम देण्यात येणार आहे. आणि सेशन सेकंडमध्ये जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. तर 25 क्वेश्चन असणार आहे 75 मार्क्ससाठी. तर 3 मार्कांसाठी असणार आहे आणि 45 मिनिटाचा टायमिंग देण्यात येणार आहे. सेशन फर्स्टसाठी म्हणजे मॅथ आणि रिजनिंगच्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तर सेशन सेकंडसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि 1 मार्क ऑफ इच रॉंग आन्सर म्हणजे एक प्रश्न चुकला तर 1 मार्क निगेटिव्हमध्ये जाणार आहे. तर मित्रांनो, या पेपरला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. तर मित्रांनो, सिलेबस काय आहे ते बघूया. तर न्यूमरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी, रिजनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. तर त्यामध्ये मॅथमॅटिकमध्ये LCM, HCM, प्रॉब्लेम सॉल्विंग, डेसिमल फ्रॅक्शन, रिलेशनशिप बिटवीन नंबर्स हे असणार आहे. बॉडमास असणार आहे, पर्सेंटेज, रेशो, प्रॉपर्टीज, वर्क अँड टाईम, प्रॉफिट अँड लॉस, एरिया अँड पेरिमीटर, बेसिस, जॉग्राफी, फिगर्स. आणि रिजनिंगमध्ये जनरल लर्निंग ॲबिलिटी द क्वेश्चन विल बी ब्रॉडली बेस्ड ऑन अल्फा न्यूमेरिकल सिरीज असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर डिटेलमध्ये सिलेबस हवा असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC एस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर PDF प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, हवालदार पदासाठी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट पण असणार आहे. तर वॉकिंगसाठी मेलसाठी 1600 मीटर इन 15 मिनिटामध्ये आणि फिमेलसाठी 1 किलोमीटर इन 20 मिनिटामध्ये कव्हर करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, मेलसाठी हाईट 157.5 सेंटीमीटर हवी आहे आणि चेस्ट 81 सेंटीमीटर आणि फिमेलसाठी हाईट 152 सेंटीमीटर हवी आहे. वेट 48 kg पाहिजे आहे.